नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. यावेळेस शरद ऋतू चालू झालेला असतो, त्यामुळे या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असे देखील म्हणतात. आणि या दिवशी कृष्णाने गोपींसोबत रास केला होता, त्यामुळे या पौर्णिमेला रास पौर्णिमा असे देखील म्हणतात. शरद ऋतूतील अश्विन महिन्यातील अश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरीचा अर्थ कोण जागा आहे किंवा कोण जागरण करत आहे असा होतो. यावर्षी कोजागिरी पौर्णिमा ही 6 ऑक्टोबरला दुपारी 12:23 सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 ऑक्टोबरला सकाळी 9:16 कोजागिरी पौर्णिमा समाप्त होत आहे. आता 7 तारखेची तिथी सूर्याने बघितलेली आहे, म्हणजेच आपण ही पौर्णिमा 7 तारखेला मानणार आहोत, कारण ती उगवतीची पौर्णिमा आहे. परंतु आपल्याला माता लक्ष्मीची पूजा, सत्यनारायण या सेवा ज्या करायच्या आहे त्या आपल्याला पौर्णिमा तिथीतच करायच्या आहे. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या ज्या काही सेवा करायच्या आहे त्या आपल्याला 6 ऑक्टोबरपासून दुपारी 12:23  7 ऑक्टोबरला सकाळी 9:16 आपल्याला या सेवा करायच्या आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या सेवा कराव्या, तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजासमोर तुम्ही दिवा लावावा, ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. आता पुढचा दुसरा उपाय आहे, कोजागिरी पौर्णिमेला चंद्र उगवल्यानंतर काही वेळ तो उघड्या डोळ्यांनी बघावा, जेणेकरून आपल्या डोळ्यासंबंधित जर काही समस्या असतील तर त्या निघून जातात. डोळ्यासंबंधित समस्या बऱ्या होण्यास मदत मिळते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी केली जाणारी पुढची सेवा अशी आहे की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा. हा उपवास काही खाऊन करू शकता किंवा फलाहार घेऊन देखील करू शकता. त्यानंतर रात्री जागरण करावे, माता लक्ष्मीची विधिवत पूजा करावी. त्यानंतर रात्री चंद्राला जल द्यावे, जल अर्पण करावे. जल अर्पण करताना एका लोट्यामध्ये गंगाजल घ्यावे, शुद्ध जल घ्यावे, त्यात थोडेसे कच्चे दूध टाकावे, सफेद फूल टाकावे, अक्षदा टाकाव्या आणि थोडीशी मिश्री टाकावी. त्यानंतर हे जल चंद्राला अर्पण करावे आणि त्याच जागेवर उभे राहून स्वतःभोवती प्रदक्षिणा घालाव्या. या प्रदक्षिणा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज 5 वेळेस घालाव्या. यानंतर ओम सोम सोमाय नमः किंवा ओम चंद्राय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता आणि त्यानंतर भोजन करावे. हा उपाय केल्याने धनाची देवी म्हणजेच माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते आणि आपल्याला धन, लक्ष्मी, संपत्ती प्राप्त होते. हा उपाय तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 6 ऑक्टोबरला करू शकता. याचसोबत शरद पौर्णिमेच्या रात्री विष्णू सहस्रनाम, कनकधारा स्तोत्र आणि श्रीसूक्ताचा पाठ करणे खूप फलदायी राहते. सोबतच या दिवशी जास्तीत जास्त लक्ष्मी सेवा करावी, लक्ष्मी देवीच्या मंत्रांचा जप करावा. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. ही पूजा रात्री 12 नंतर केली जाते. त्याबद्दल संपूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणारच आहे. तुम्ही हा उपाय देखील त्या दिवशी करू शकता. कोजागिरी पौर्णिमेला जेव्हा चंद्र उगवतो आणि चंद्राचा प्रकाश हा 4ही दिशांना पसरलेला असतो, तेव्हा थोडा वेळ चंद्राच्या प्रकाशात बसणे हे आरोग्यासाठी खूपच लाभदायक असते. यामुळे मनाला शांती मिळते आणि तणावमुक्त जगण्यासाठी मदत मिळते. ज्या व्यक्तींना खूप जास्त टेन्शन असते, तणाव असतो, झोप येत नाही, त्या व्यक्ती हा उपाय करू शकता. कोजागिरी पौर्णिमेला केला जाणारा पुढचा उपाय म्हणजे दूध आटवण्याचा. या दिवशी चंद्राच्या प्रकाशात दूध आटवणे हे खूपच आरोग्यासाठी फायदेशीर मानले गेले आहे. किंवा या दिवशी खीर बनवणे देखील खूप आरोग्यासाठी फायदेशीर असते. या दिवशी चंद्राच्या प्रकाशात खीर किंवा दूध ठेवल्याने म्हणजेच चंद्राचा प्रकाश त्यावर पडल्याने ते खाणे आपल्या आरोग्यासाठी अमृताप्रमाणेच असते. या दिवशी माता लक्ष्मीच्या ज्या काही सेवा करायच्या आहे त्या 6 ऑक्टोबरला रात्री 12 नंतर करायच्या आहे आणि यासाठी तुम्ही 11:30 नंतर म्हणजेच 11:30 नंतर या सेवेसाठी सुरुवात करू शकता. सेवेची मांडणी करू शकता आणि 12:30ला ह्या सेवा पूर्ण करू शकता. असे म्हटले जाते की फक्त कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच चंद्र त्याच्या 16 कलांनी पूर्ण असतो आणि या दिवशी आकाशातून अमृताची वर्षा होत असते. असे म्हटले जाते की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णूंसोबत, इंद्र, चंद्र आणि कुबेर भगवानांसोबत
पृथ्वीवर भ्रमणासाठी निघते आणि या दिवशी कोण जागे आहे ते बघते. जे या दिवशी जागरण करते त्या व्यक्तींवर माता लक्ष्मी अमृताप्रमाणे वर्षाव करते. त्या व्यक्तींवर माता लक्ष्मी अमृताचा वर्षाव करते आणि त्यांना धन, लक्ष्मी, संपत्ती यांची प्राप्ती होते. त्यामुळेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेला खूप जास्त महत्त्व आहे. ज्याप्रमाणे दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनला महत्त्व आहे, त्याचप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजता माता लक्ष्मीच्या पूजेला खूप जास्त महत्त्व आहे. आता आपण प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करत असतो, सत्यनारायण कथा वाचत असतो आणि आपल्या घरातच सत्यनारायण पूजा करत असतो. तर आता या दिवशी म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला सत्यनारायण पूजा कधी करावी, तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला सत्यनारायण पूजा आणि सत्यनारायण पाठ हा 6 ऑक्टोबरला करू शकता. आता पौर्णिमेचा सत्यनारायण हा आपण सायंकाळी प्रदोष काळानंतर म्हणजेच सूर्य मावळल्यानंतर करत असतो. तुम्ही 6 ऑक्टोबरला सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर हा सत्यनारायण करू शकता. परंतु तुम्हाला जर काही कारणामुळे 6 तारखेला सत्यनारायण करणे जमले नाही, तर तुम्ही 7 तारखेला देखील सूर्य मावळल्यानंतर सत्यनारायण करू शकता. कारण 7 तारखेची पौर्णिमेची तिथी ही सूर्याने बघितलेली आहे आणि ती उगवतीची आलेली आहे. त्यामुळे 7 तारखेला देखील आपण पौर्णिमा धरणार आहे आणि त्यामुळे 7 तारखेला सूर्यास्तानंतर देखील तुम्ही सत्यनारायण करू शकता किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा 6 आणि 7 तारखेला जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सत्यनारायण करू शकता. सत्यनारायण आपण दिवसभरातून कधीही करू शकतो. जर तुम्हाला सायंकाळी सत्यनारायण करणे जमले नाही, वेळ मिळाला नाही, तर तुम्ही दिवसभरातून कधीही 6 आणि 7 तारखेला सत्यनारायण करू शकता. आता आपल्याला इंद्रदेवांची, चंद्रदेवांची, लक्ष्मी देवीची आणि कुबेर भगवानांची, विष्णू भगवानांची जी काही पूजा करायची आहे ती आपल्याला 6 ऑक्टोबरला रात्री 12 वाजता करायची आहे. त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणारच आहे. आता तुम्हाला या दिवशी सेवा करायची आहे, त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला दुधाचा नैवेद्य दाखविला जातो. तर तुम्ही तो लवकर बनवून ठेवू शकता आणि 12 नंतर या सेवा करू शकता. अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही या सर्व सेवा करू शकता, जेणेकरून तुम्हाला धन, लक्ष्मी, संपत्ती प्राप्त होण्यास मदत मिळेल. जे काही शारीरिक, मानसिक त्रास असतील तेही दूर होण्यास मदत मिळेल. आणि या दिवशी जर तुम्हाला सत्यनारायण करायचे असेल तर तुम्ही तेही करू शकता. आणि माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी जो काही शुभमुहूर्त आहे तो रात्री 12 वाजता आहे, त्यामुळे तुम्ही त्याची तयारी लवकर देखील करू शकता. आता कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा कशी करावी, लक्ष्मीपूजन कसे करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पुढच्या व्हिडिओमध्ये येत आहे. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.